श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचनाबद्दलचे नियम आणि अटी. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महापासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. पहिला नियम, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगाता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. दुसरा नियम, श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. तिसरा नियम, श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. चौथा नियम, श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. 5वा नियम, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चपलाचे जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. 7वा नियम, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मूत्रशौच असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मूत्रशौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक अस्वच्छ सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम रोज वाचावे. 9वा नियम, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या पूर्वपार पद्धत. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 वाचावे. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 वाचावे. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 वाचावे. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 वाचावेत. 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38 वाचावेत. 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 वाचावेत आणि 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53 वाचावेत. 10वा नियम, श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण अशा पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगाता करावी. सांगातेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा आणि स्वतः घ्यावा. मगच आपण भोजन करावे. 11वा नियम, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे असावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कूड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हवी द्रव्याने प्रत्येक ओवी स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील गुरुचरित्र वाचता येते. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.